नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना तसेच चॅनलचे सर्व सबस्क्रायबर, यूट्यूब चाहते तसेच व्ह्यूअर्सना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचे जाओ। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा। तसेच व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 ते 9 जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत। मित्रांनो, अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार झालेले आहे। तसेच बंगालच्या समुद्रात सुद्धा एक कमी दाब सक्रिय आहे। याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पाऊस राहणार आहे। तसेच एकामागून एक WD येत असल्यामुळे उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह मैदानी भागाकडे येत आहे। तसेच चीनकडूनही थंड वाऱ्याचा प्रवाह मैदानी भागाकडे म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात या वाऱ्यांचा प्रवाह येत आहे। याचाच परिणाम म्हणून दिनांक 7 जानेवारी रोजी भोपाळ, आगर, ललितपूर, सागर, रेवा, हट्टा, कोटा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे। मित्रांनो, दिनांक 8 जानेवारी रोजी मध्य प्रदेशमधील बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। दिनांक 8 जानेवारीला शिवपुरी, सागलगर, पहाड़गढ़, बुरडा, भितरवार, झांसी, मांदर, गुरसराई, रेनपुर, महोबा, इलाहाबाद, फैजाबाद या भागात भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे। मुसळधार पाऊस राहणार आहे। अरबी समुद्रातील कमी दाब तसेच बंगालच्या समुद्रातील कमी दाब आणि उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहाचा एकूण परिणाम म्हणून दिनांक 7 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नगर, नांदेड या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तसेच अकोला, वाशिम, कारंजा, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पुसद, अमरावती या भागात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। मित्रांनो, दिनांक 8 जानेवारी रोजी सांगली, सोलापूर, अकलूज, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, बीड, खामगाव, अकोला, वाशिम, पुसद, उमरखेड, कारंजा, अमरावती या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। दिनांक 9 जानेवारी रोजी सुद्धा नेर, दारव्हा, नांदगाव, बाभुळगाव, यवतमाळ, अमरावती इत्यादी भागात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट करा। तसेच हा हवामान अंदाज इतरांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तसेच हवामानाचा पुढचा अंदाज पाहण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।